हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आता आपण आपल्या इंग्लिशच्या कोर्सचा पूर्ण शेवटाकडे आपण आलेलो आहे. जो शेवटचा पार्ट आहे आपला 8वा युनिट, तो म्हणजे कॉम्प्रेन्शन रीडिंग स्किल्स. म्हणजे काय रे, तुमचं आकलन क्षमता किती आहे हे तुमची इथे चेक केली जाणार. तुमचं वाचनाचं कौशल्य कसं आहे, तुम्ही वाचून किती फास्टपणे तो पॅसेज समजून घेऊन त्याच्यावरची उत्तर तुम्ही सोडवताय हे तुमचं आता इथे पाहिलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला काय केलं जाणार आहे, एक पॅसेज दिला जाईल. प्रोज म्हणजे काय रे, पॅसेज किंवा परिच्छेद. मराठीत त्याला काय म्हणतो आपण, परिच्छेद किंवा उतारा असं तुम्हाला दिला जाईल. आणि त्याचे जवळजवळ 30 शब्दाचा तो उतारा असेल. आणि त्याच्यावर आधारित आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर 6 मार्क्स तुमच्या हातचे इथे आहेत इंग्लिशमध्ये. तर चला मग सुरू करूया. आता आपण एक एक उतारा व्यवस्थित वाचून घेऊया. एक 2 ते 3 उतारे आपण समजून घेणार आहोत. त्या आधारे त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजेल की पॅसेज वरचे उत्तर कशी सोडवायची. आता इथे पहा, पहिला पॅसेज पहा काय म्हटलंय. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे काय करायचंय, पॅसेज व्यवस्थितपणे तुम्हाला वाचायचं आणि त्याची उत्तर व्यवस्थित द्यायची आहे. आता पहा काय म्हटलं इथे. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. मदर डक म्हणजे काय रे, बदक. त्याची काही पिल्ले आहेत. न्यू डकलिंग्स, डकलिंग्स म्हणजे काय, बदकाची पिल्ले. बदकाची पिल्ले किती होती रे ती, 6 होती. तर तुम्हाला ह्या वाक्यातनं हे समजलं की मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. म्हणजे आई बदकाला तिच्या 6 नवीन बदकांच्या पिलांची खूप असं त्याला प्राऊड फील होत होतं. त्यानंतर दे वेर सॉफ्ट. कसे होते ते, सॉफ्ट होते, मऊ होते. फ्लफी, फ्लफी म्हणजे काय रे, केसाळ. फ्लफी म्हणजे कसं रे, केसाळ. अँड येल्लो, इथं काय रे, येल्लो म्हणजे काय, पिवळे असे होते. सच फाईन लिटिल डकलिंग्स, सच फाईन लिटिल डकलिंग्स. आणि इथं काय रे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. म्हणजे तिला खूप छान वाटत होते, हे खूप छान डकलिंग्स असे होते. बट द 7th वन म्हणजे काय रे, 7वे. कितवे, 7वे. वॉज व्हेरी डिफरंट. कशा होतं तो, 7वं जे होतं डकलिंग ते कसं होतं, डिफरंट होतं. म्हणजे काय होतं, वेगळे होतं. इट वॉज बिगर अँड इट्स फिदर वेअर ग्रे अँड शॅगी. आधीचे डकलिंग्स कसे होते, येल्लो होते. आता हे कसं आहे रे, हे बिगर आहे. बिगर म्हणजे मोठं होतं. आणि त्याचे फिदर्स, फिदर्स म्हणजे पिसे. पिसे कसे होते रे त्याची, ग्रे होती, ग्रे करडे कलरची होती. आणि शॅगी, शॅगी म्हणजे काय रे, विस्कटलेले केसांचं होते. हे केसाळ किंवा फ्लफी नव्हतं, तर हे विस्कटलेल्या केसांचं होतं. विस्कटलेले केस असं ते बदकाचं 7वं पिल्लू होतं. असं तुम्हाला 30 शब्दातला हा पॅसेज दिलेला आहे. त्याच्यावर आधारित 3 क्वेश्चन आपण पाहतोय. काय म्हटलंय पहा, हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन्ड इन द पॅसेज. किती डकलिंग्स म्हणजे बदकाची पिले ह्या पॅसेज मध्ये मेन्शन केलेली आहे. तर आपण पाहिलं की 6 न्यू डकलिंग्स म्हणजे 6 आणि 7th वन असं जेव्हा म्हटलं म्हणजे ते 7वं. असे टोटल एकूण किती रे, 6 अधिक 1, 7 डकलिंग्सचं मेन्शन पॅसेज मध्ये केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. 7 बदकाच्या पिलांचा उल्लेख या उतार्यामध्ये केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. आपण पहा, एक ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर याच्यावर एक लेक्चर घेतलेलं आहे. ऑर्डिनल नंबर म्हणजे काय रे, ऑर्डिनल नंबर म्हणजे कितवा. ऑर्डिनल म्हणजे कितवा क्रमांक वगैरे असे जे शब्द असतात त्याला म्हणायचं ऑर्डिनल नंबर. म्हणजे ऑर्डर विचारली असते आपल्याला, ऑर्डर. आणि ऑर्डर विचारले तर त्याला आपण काय करतो रे, टीएच जोडतो शेवटी. लक्षात ठेवायचं, ऑर्डिनल म्हटलं की टीएच जोडायचं. तसं टीएच असणारा शब्द कुठला आहे पहा, 6. 6 काय रे, हा हा कार्डिनल नंबर आहे. जे मोजण्यासाठी आपण नंबर वापरतो त्याला कार्डिनल नंबर म्हणतो. आणि जे क्रमांक दाखवण्यासाठी वापरतो त्याला काय म्हणायचं, ऑर्डिनल नंबर असं म्हणायचं. 7th. आता इथं टीएच जोडलंय पहा, म्हणजे काय रे, हे काय आपला ऑर्डिनल नंबर आहे. आणि पॅसेज मध्ये तो वापरलेला आहे इथे. 7th वन डकलिंग असं जेव्हा आपण म्हणतो म्हणजे 7th काय रे, आपला ऑर्डिनल नंबर आहे. आणि हेच आपलं उत्तर आहे. पुढे 1 दिलेले आहे. 1 हा देखील काय, हा कार्डिनल नंबर आहे. हा कार्डिनल नंबर आहे. आणि शॅगी, शॅगी असा काही नंबर नसतो. शॅगी म्हणजे आपल्याला माहिती, विस्कटलेले केस. इथं मी लिहून दिलेले पहा, शॅगी म्हणजे काय, विस्कटलेले केस. त्यामुळे याचं उत्तर देखील आपल्याला मिळालं. आता पुढचा प्रश्न पहा, फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज. सेम म्हणजे काय रे, सेम म्हणजे सारखा.
याच्या विरुद्ध काय असेल रे? सारखाच्या विरुद्ध आपल्याला माहिती आहे, सारखा याच्या विरुद्ध काय असतं? वेगळा. तर वेगळा या अर्थाने कुठला शब्द आलेला आहे? फाईन. फाईन म्हणजे काय रे? फाईन म्हणजे गुड कंडिशन मध्ये असलेला. फाईन म्हणजे गुड कंडिशन मध्ये असलेला, त्यामुळे हे होणार नाही. शॅगी. शॅगी म्हणजे काय? विस्कटलेल्या केसाचा. इथंच दिलेलं आहे मी. शॅगी म्हणजे विस्कटलेल्या केसाचा. हे देखील होणार नाही. डिफरंट. डिफरंट म्हणजे काय रे? डिफरंट म्हणजे वेगळा. डिफरंट म्हणजे वेगळा. परंतु हा शब्द पॅसेज मध्ये आलाय का? तर आलाय. कुठे आलाय तो? इथे पहा. इथे डिफरंट आहे पहा इथं. हा डिफरंट. त्यामुळे डेफिनेटली हेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. सेमच्या विरुद्ध काय? डिफरंट. आणि फ्लपी. फ्लपी म्हणजे आपलं केसाळ असं पाहिलं होतं आपण. अशा पद्धतीने 3 प्रश्न तुम्ही सोडवले की तुम्हाला 3 गुणिले 2 म्हणजे एकूण 6 मार्क तुमच्या इथं फिक्स झालेले आहेत. अशा प्रकारे पॅसेज आपल्याला सोडवायचा आहे. पुढचा पॅसेज पाहूया. रीड द पॅसेज केअरफुली. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन असं म्हटलेलं आहे. आता पहा काय आहे इथं पहा. मनी इज माय फेवरेट कॅट. मनी इज माय फेवरेट कॅट. एव्हरी मॉर्निंग मदर गिव्स हर सम मिल्क. म्हणजे काय रे? मनी या नावाची माझी काय रे? फेवरेट कॅट आहे. कॅट म्हणजे मांजर. आणि एव्हरी मॉर्निंग म्हणजे दररोज सकाळी आई काय करते? तिला दूध देते. काय करते? दूध देते. समटाइम्स सी कॅचेस अ माऊस. कधी कधी ती काय करते रे? ती उंदराला पकडते. नियर द गार्बेज पिट. गार्बेज पिट म्हणजे काय? जिथे कचरा वगैरे ठेवलेला असतो त्या ठिकाणी ती काय करते? उंदराला पकडते. कारण उंदीर काय करतो? कचरा वगैरे खाण्यासाठी तिथे जात असेल, कुरतडण्यासाठी. जे एक मनी आहे ती बरोबर त्या उंदराला तिथं पकडत असेल. शी लाईक्स क्लाइम्बिंग. तिला काय आवडतं रे? क्लाइम्बिंग ट्रीज म्हणजे झाडावर चढायला आवडतं. झाडावर चढायला आवडतं. नंतर वॉचिंग द बर्ड्स. आणि पक्ष्यांना पाहत बसायला तिला आवडतं. वॉचिंग द बर्ड्स. अशा प्रकारे छोटासा एक 3-4 ओळीचा आपल्याला काय हा पॅसेज दिलेला आहे. त्याच्यावर आधारित क्वेश्चन पहा. व्हॉट डज मनी कॅच. म्हणजे मनी म्हणजे मांजर काय कॅच करते रे? आपण पाहिले ती कॅच करणे म्हणजे पकडणे. कॅच करणे म्हणजे पकडणे. कशाला पकडते? तर उंदराला पकडते. म्हणून अ माऊस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पीट. पीट म्हणजे खड्डा. तर खड्ड्याला कॅच करणार आहे का? नाही. मिल्क म्हणजे दूध. दुधाला कॅच करणार आहे का? नाही. बर्ड. बर्डला कॅच करते का ती? नाही. तिला बर्ड पाहत बसायला आवडतं. ती कॅच नाही करत. म्हणून हे देखील येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. दुसरं पहा. फाइंड द ऑड टर्म. फाइंड द ऑड टर्म. वेगळी टर्म तुम्हाला ओळखायची. वेगळं. आता मॉर्निंग, क्लाइम्बिंग आणि वॉचिंग. जर तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं तर ह्या सर्व शब्दांच्या शेवटी आयएनजी प्रत्यय आहे. सर्व शब्दांच्या शेवटी काय रे? आयएनजी प्रत्यय आहे. परंतु यांचा अर्थ मात्र वेगळे होतो. वॉचिंग म्हणजे काय? वॉचिंग म्हणजे पाहणे. वॉचिंग म्हणजे पाहणे. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. क्लाइम्बिंग म्हणजे चढणे. मॉर्निंग म्हणजे काय रे? सकाळ. मॉर्निंग म्हणजे सकाळ. यावरून एक समजलं की पाहणे आणि चढणे हे काय रे? क्रियापद आहेत. हे काय आहेत? क्रियापदे आहेत. म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला आपण? वर्ब्सचे फॉर्म आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. परंतु मॉर्निंग. मॉर्निंग काय रे? सकाळ. सकाळ म्हणजे हे काय रे? नाऊन आहे. हे काय? नाऊन किंवा नाव असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा नाम. मराठीमध्ये नाम असं म्हणू शकतो. त्यामुळे मॉर्निंग आणि क्लाइम्बिंग आणि वॉचिंग यामध्ये वेगळं कोण आहे? तर मॉर्निंग हे डेफिनेटली वेगळं आहे. त्यामुळे पर्याय ए हे बरोबर आहे. आणि ए कुठे बरोबर दिले आपल्याला? पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे ए हे बरोबर आहे. बरोबर म्हणजे ऑड टर्म आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित क्वेश्चन वाचायचं आहे. जे काही विचारलंय त्याचं व्यवस्थित आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पुढचा क्वेश्चन पहा. फाइंड द रायमिंग वर्ड फॉर ट्री. फाइंड द रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड आपण पाहिलं होतं. रायमिंग वर्ड म्हणजे त्यांचा उच्चार त्यासारखा होतो. उच्चार सेम व्हायलाच पाहिजे असं नाही, परंतु त्याच्याशी मिळता जुळता असावा. उच्चार काय असावा रे? मिळता जुळता असा असावा. जसं काही फ्री. आता याच्याबरोबर कुठला शी बसतोय का? तर नाही बसत. गिव्ह नाही. लाईक नाही. पण ट्री. ट्री पहा बसतोय. फ्री ट्री असं जेव्हा आपण म्हणतो ते उच्चार जरा त्यांचा मिळता जुळता आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर डेफिनेटली आहे. आता शेवटचा पॅसेज याच्यावरचा आपण हे पाहून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अंदाज येऊन जाईल की पॅसेजची उत्तर आपण कशी सोडवायची असतात. चला तर मग सुरू करूया आता शेवटच्या पॅसेजला. अ रेड ट्रॅफिक लाईट. अ रेड ट्रॅफिक लाईट इज वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप. म्हणजे काय रे? रेड ट्रॅफिक लाईट हे काय आहे? एक वॉर्निंग आहे. एक
वॉर्निंग आहे, एक आपल्याला चेतावणी असते. कशासाठी रे? टू स्टॉप. दॅट मीन्स स्टॉप म्हणजे काय? थांबा, थांबण्यासाठी. रेड लाईट आपल्याला काय सांगते? थांबा. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड अंटिल द ग्रीन सिग्नल लाईट्स अप. म्हणजे जोपर्यंत ग्रीन सिग्नल चालू होत नाही तोपर्यंत आपण रोड क्रॉस करणं चुकीचं आहे किंवा ते सेफ नाहीये. पुढे काय पहा, स्टार्ट वॉकिंग व्हेन ग्रीन सिग्नल इज ऑन. म्हणजे काय? जेव्हा ग्रीन सिग्नल लागेल, जेव्हा तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल तेव्हाच तुम्ही काय करा? चालायला सुरुवात करा, म्हणजेच रोड क्रॉस करायला सुरुवात करा. इन शॉर्ट, रेड लाईट इज अ वॉर्निंग टू पे अटेन्शन. रेड लाईट कशासाठी असते रे? वॉर्निंग, ती एक चेतावणी असते. कशासाठी? टू पे अटेन्शन, लक्ष देण्यासाठी किंवा काळजीपूर्वक लक्ष देण्यासाठी. अशा पद्धतीने हा पॅसेज आहे, हा ट्रॅफिक लाईट बद्दल पॅसेज आहे. एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता क्वेश्चन पहा याच्यावरचा. इफ रेड मीन्स स्टॉप, याचा अर्थ काय होतो? इफ रेड मीन्स स्टॉप देन ग्रीन मीन्स व्हॉट? रेड जर तुम्हाला थांबा असं सांगत असेल तर ग्रीन काय सांगतो रे? जा किंवा वॉक. वॉक असं सांगतो ग्रीन. त्यामुळं डेफिनेटली पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. नंतर फाइंड द रायमिंग वर्ड. आता परत रायमिंग वर्ड आला पहा. फाइंड द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट. आता याच्याशी याचा उच्चार मिळता जुळता कशाशी पहा. नाईट याचा उच्चार 8 असा होतो. 8 8 हे जुळतंय का? नाही. राईट, राईट जुळते पहा. राईट जुळते, परंतु आपल्या पॅसेज मध्ये आहे का रे तो? तर पॅसेज मध्ये असा राईट असा शब्द नाही. स्लाइट, स्लाइट देखील नाईटची रायमिंग वर्ड आहे. पॅसेज मध्ये आहे का? तर नाही. परंतु लाईट, लाईट हा शब्द मात्र पॅसेज मध्ये आहे. इथे पहा, लाईट सप असं जिथे म्हटलंय, किंवा रेड लाईट, जेव्हा रेड लाईट आपण म्हणतो, रेड लाईट, तर लाईट काय रे? हा पॅसेज मध्ये मेन्शन केलेला शब्द आहे, म्हणून तो नाईटचा बरोबर रायमिंग वर्ड आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे काय म्हटले पहा, सिलेक्ट द करेक्ट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन पॅसेज. आता काय सांगितलं आपल्याला? करेक्ट ऍडजेक्टिव्ह ओळखायला सांगितले. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय रे? विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर आपण पाहिले तर रेड आणि ग्रीन दिलेले, हे विशेषण आहेत का रे? रेड म्हणजे लाल आणि ग्रीन म्हणजे हिरवं. इथं पहा, रेड लाईट असं म्हटलेलं आहे. रेड लाईट म्हणजे काय? लाल लाईट. म्हणजे ह्या लाईट बद्दल ते विशेष माहिती सांगते, रेड. त्यामुळे हे विशेषण आहे का? तर आहे. आणि ग्रीन लाईट किंवा ग्रीन सिग्नल असा शब्द आहे पहा इथे. ग्रीन सिग्नल, ग्रीन सिग्नल म्हणजे सिग्नल, याबद्दल ती एक्स्ट्रा माहिती सांगते. सिग्नल कसा आहे रे? ग्रीन आहे, म्हणून ग्रीन सिग्नल हे देखील काय आहे रे? ऍडजेक्टिव्ह आहे किंवा विशेषण आहे. त्यामुळे दोन्हीही काय रे? विशेषण आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. ए आणि बी दोन्हीही बरोबर, हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, एक 3 पॅसेज तुम्हाला करून दाखवलेले आहेत. सोपं आहे. 3 प्रश्नांचे उत्तर याच्यावर तुम्हाला द्यायचे आहेत. व्यवस्थितपणे आपण काय केलेलं आहे, आता पूर्ण इंग्लिशचा सिलेबस काय केलेला आपण कव्हर केलेला आहे. व्यवस्थित प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक ऐका. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पहा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स, जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील तेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला या कोर्सचा मार्क्स मिळवण्यासाठी खूप जास्त फायदा होणार आहे. आणि आपल्या मित्रांपर्यंत जेवढं जास्त होईल तेवढं पसरवण्याचा प्रयत्न करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आरंभ ई लर्निंग या नावाने. त्याच्यावर आपण रोज 5 क्वेश्चन्स टाकत असतो. तर ते क्वेश्चन्स रोज सोडवण्याचं प्रॅक्टिस तुम्ही करत चला. त्यानंतर परत आपल्या ऍपवर देखील, आरंभ ई लर्निंगच्या ऍपवर भरपूर असं फ्री मटेरियल तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या ऍपची सर्वात मोठी खासियत म्हणजे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज तुम्ही जे आपण 10 टेस्ट घेणार आहोत, तर त्या व्यवस्थित एकदा तुम्ही करायचे. एक कोर्स आणि आपलं टेस्ट सिरीज, या 2 गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. चला तर मग आता पुढच्या विषयामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.